नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत काळ, टेन्स. काळाला इंग्रजीत टेन्स म्हणतात. काळ आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, 3 प्रकारचे आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि प्रत्येकाचे 3 उपकाळ आहेत: चालू काळ, अपूर्ण काळ आणि पूर्ण काळ. आज आपण हे तिन्ही काळ इंग्रजीमधून शिकणार आहोत आणि त्यांचे वाक्य कसे बनवायचे हे पण आपण शिकणार आहोत. काळ शिकण्यासाठी एक क्रियापद आवश्यक असते, ते आपण आज घेणार आहोत. आपण घेणार आहोत काउंट हे क्रियापद, त्याला इंग्रजीत वर्ब असे म्हणतात. आणि इंग्रजीत काळाचे प्रकार करताना क्रियापदाचे 4 रूप पाडले जातात: प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजेच पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप. पहिलं रूप काउंट, दुसरं काउंटेड, तिसरं काउंटेड आणि चौथं मूळ रूपाला ING लावून काउंटिंग. तर आज आपण बनवता काळाचे प्रकार. पहिला आपला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. आणि याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर घेऊयात पहिलं वाक्य, आय काउंट मनी, म्हणजे मी पैसे मोजतो. यू काउंट मनी, तू पैसे मोजतोस. ही काउंट्स मनी, इतर क्रियापदाला एस लागलेला आहे कारण क्रिया करता तृतीय पुरुष एकवचनी आहे. तो पैसे मोजतो. शी काउंट्स मनी, ती पैसे मोजते, इथं पण एस लागलेला आहे. इट काउंट्स मनी, इट हे निर्जीव वस्तूसाठी पण वापरतात. एखादी मशीन वगैरे असेल, जेव्हा ती पैसे मोजते तेव्हा म्हणतात इट काउंट्स मनी, ती पैसे मोजते. वी काउंट मनी, आम्ही पैसे मोजतो. यू काउंट मनी, तुम्ही पैसे मोजता. दे काउंट मनी, ते पैसे मोजतात. राधा काउंट्स मनी, राधा पैसे मोजते. गर्ल्स काउंट मनी, मुली पैसे मोजतात. त्यानंतरचा आपला काळ आहे सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे साधा भूतकाळ. याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला इथे घ्यायचं आहे काउंटेड, सर्वांसाठीच. आणि वाक्य होतील अशा प्रकारे, आय काउंटेड मनी, मी पैसे मोजले. यू काउंटेड मनी, तू पैसे मोजले. ही काउंटेड मनी, त्याने पैसे मोजले. शी काउंटेड मनी, तिने पैसे मोजले. इट काउंटेड मनी, त्यांनी पैसे मोजले. वी काउंटेड मनी, आम्ही पैसे मोजले. यू काउंटेड मनी, तुम्ही पैसे मोजले. दे काउंटेड मनी, त्यांनी पैसे मोजले. राधा काउंटेड मनी, राधाने पैसे मोजले. बॉयज काउंटेड मनी, मुलांनी पैसे मोजले. त्यानंतर आपला पुढचा काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे साधा भविष्यकाळ. एखादी क्रिया जेव्हा भविष्यकाळात होते तेव्हा हा काळ वापरतात. त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस क्रियापदाचं मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट. आणि याचं वाक्य होतील असे, यू विल काउंट मनी, तुम्ही पैसे मोजाल. ही विल काउंट मनी, तो पैसे मोजेल. शी विल काउंट मनी, ती पैसे मोजेल. इट विल काउंट मनी, ते पैसे मोजेल. वी विल काउंट मनी, आम्ही पैसे मोजू. यू विल काउंट मनी, तुम्ही पैसे मोजाल.
दे विल काउंट मनी, ते पैसे मोजतील. राजू विल काउंट मनी, राजू पैसे मोजेल. वुमेन विल काउंट मनी, बायका पैसे मोजतील किंवा स्त्रिया पैसे मोजतील. त्यानंतरचा आपला काळ आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. एखादी क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा हा काळ वापरतात. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं सूत्र आहे. आणि यानुसार पहिलं वाक्य होईल आय एम काउंटिंग मनी, म्हणजे मी पैसे मोजत आहे. यू आर काउंटिंग मनी, तू पैसे मोजत आहेस. ही इज काउंटिंग मनी, तो पैसे मोजत आहे. शी इज काउंटिंग मनी, ती पैसे मोजत आहे. इट इज काउंटिंग मनी, ते मशीन पैसे मोजत आहे किंवा ती पैसे मोजत आहे. वी आर काउंटिंग मनी, आम्ही पैसे मोजत आहोत. यू आर काउंटिंग मनी, तुम्ही पैसे मोजत आहात. दे आर काउंटिंग मनी, ते पैसे मोजत आहेत. प्रकाश इज काउंटिंग मनी, प्रकाश पैसे मोजत आहे. स्टुडंट्स आर काउंटिंग मनी, विद्यार्थी पैसे मोजत आहेत. त्यानंतरचा आपला काळ आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात चालू असतील तेव्हा हा काळ आपण वापरतो. याचं सूत्र आहे सब्जेक्ट वॉज किंवा वेअर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट. आणि याचं वाक्य पहिलं होईल आय वॉज काउंटिंग मनी, मी पैसे मोजत होतो. यू वेअर काउंटिंग मनी, तू पैसे मोजत होतास. ही वॉज काउंटिंग मनी, तो पैसे मोजत होता. शी वॉज काउंटिंग मनी, ती पैसे मोजत होती. इट वॉज काउंटिंग मनी, ते पैसे मोजत होते. वी वेअर काउंटिंग मनी, आम्ही पैसे मोजत होतो. यू वेअर काउंटिंग मनी, तुम्ही पैसे मोजत होतात. दे वेअर काउंटिंग मनी, ते पैसे मोजत होते. सागर वॉज काउंटिंग मनी, सागर पैसे मोजत होता. मेन वेअर काउंटिंग मनी, माणसे पैसे मोजत होती. यानंतरचा आपला काळ आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्स, म्हणजे चालू भविष्यकाळ. आणि याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब फोर म्हणजे आयएनजी लावून क्रियापदाला प्लस ऑब्जेक्ट. इथं सर्वांसाठीच विल बी घ्यायचं आहे आणि क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे. आणि वाक्य अशा प्रकारे होतील आय विल बी काउंटिंग मनी, मी पैसे मोजत असेन. यू विल बी काउंटिंग मनी, तू पैसे मोजत असतील. ही विल बी काउंटिंग मनी, तो पैसे मोजत असेल. शी विल बी काउंटिंग मनी, ती पैसे मोजत असेल. इट विल बी काउंटिंग मनी, ते पैसे मोजत असेल. वी विल बी काउंटिंग मनी, आम्ही पैसे मोजत असू. यू विल बी काउंटिंग मनी, तुम्ही पैसे मोजत असाल. दे विल बी काउंटिंग मनी, ते पैसे मोजत असतील. शीतल विल बी काउंटिंग मनी, शीतल पैसे मोजत असेल. बॉयज विल बी काउंटिंग मनी, मुले पैसे मोजत असतील. यानंतरचा आपला काळ आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्ब 3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आणि याचे वाक्य अशा प्रकारे होतील
आय हॅव काउंटेड मनी. मी पैसे मोजलेले आहेत. यू हॅव काउंटेड मनी. तू पैसे मोजलेले आहेत. ही हॅज काउंटेड मनी. त्याने पैसे मोजलेले आहेत. शी हॅज काउंटेड मनी. तिने पैसे मोजलेले आहेत. इट हॅज काउंटेड मनी. त्याने पैसे मोजलेले आहेत. वी हॅव काउंटेड मनी. आम्ही पैसे मोजलेले आहेत. यू हॅव काउंटेड मनी. तुम्ही पैसे मोजलेले आहेत. दे हॅव काउंटेड मनी. त्यांनी पैसे मोजलेले आहेत. गणेश हॅज काउंटेड मनी. गणेशने पैसे मोजलेले आहेत. पीपल हॅव काउंटेड मनी. लोकांनी पैसे मोजलेले आहेत. यानंतर आपला पुढचा काळ आहे परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदाचे स्वरूप घ्यायचं आहे आणि सर्वच कर्त्यांसाठी आपल्याला इथं हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि याचे वाक्य अशा प्रकारे होतील. आय हॅड काउंटेड मनी. मी पैसे मोजले होते. यू हॅड काउंटेड मनी. तू पैसे मोजलेले होते. ही हॅड काउंटेड मनी. त्याने पैसे मोजलेले होते. शी हॅड काउंटेड मनी. तिने पैसे मोजलेले होते. इट हॅड काउंटेड मनी. त्यांनी पैसे मोजलेले होते. वी हॅड काउंटेड मनी. आम्ही पैसे मोजलेले होते. यू हॅड काउंटेड मनी. तुम्ही पैसे मोजलेले होते. दे हॅड काउंटेड मनी. त्यांनी पैसे मोजलेले होते. विकास हॅड काउंटेड मनी. विकासने पैसे मोजलेले होते. वर्कर्स हॅड काउंटेड मनी. कामगारांनी पैसे मोजले होते. यानंतरचा आपला पुढचा काळ आहे परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदाचे स्वरूप घ्यायचं आहे आणि सर्वच कर्त्यांसाठी इथं आपल्याला विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद ठेवायचं आहे आणि याचे वाक्य अशा प्रकारे होतील. आय विल हॅव काउंटेड मनी. मी पैसे मोजलेले असेन. यू विल हॅव काउंटेड मनी. तू पैसे मोजलेले असतील. ही विल हॅव काउंटेड मनी. त्याने पैसे मोजलेले असेल. शी विल हॅव काउंटेड मनी. तिने पैसे मोजलेले असतील. इट विल हॅव काउंटेड मनी. त्याने पैसे मोजलेले असतील. वी विल हॅव काउंटेड मनी. आम्ही पैसे मोजलेले असू. यू विल हॅव काउंटेड मनी. तुम्ही पैसे मोजलेले असाल. दे विल हॅव काउंटेड मनी. त्यांनी पैसे मोजलेले असतील. अशा प्रकारे तिन्ही काळ इथं संपलेले आहेत आणि तिन्ही काळाचे उपकाळ पण आपण इथं पाहिलेले आहेत. धन्यवाद.